Next one is reference circle method. In this reference circle method म्हणजे आपण एक सर्क्युलर मोशनचा ऑब्जेक्ट घेतोय, तो सर्क्युलर मोशनचा ऑब्जेक्ट जे आहे सिंपल हार्मोनिक मोशन पण करतो हे आपल्याला बघायचं. इथं एक डिस्क आहे, ह्याच्यावरती आपण येलो पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ही डिस्क फिरेल त्यावेळी तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करेल, येलो ऑब्जेक्ट. पण हे आपण टॉप व्ह्यू बघितलंय. आपण जर हे जर साईड व्ह्यू बघितला, इथं साईडला दाखवलेलं आहे एनिमेशनच्या साईड व्ह्यू बघितला तर आपल्याला असं दिसतं की हा येलो ऑब्जेक्ट आहे, हा येलो ऑब्जेक्ट अप अँड डाऊन मोशन करतोय, व्हर्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय असं आपल्याला वाटतं इथं. म्हणजे हा ऑब्जेक्ट जे आहे ह्याची साईड व्ह्यू बघितला तर आपल्याला असं दिसतं. त्याच्या खाली बिलोला पण एक डायग्राम दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये पण हा ऑब्जेक्ट जे आहे ऍक्च्युली सर्क्युलर मोशन आहे, पण साईड व्ह्यू बघितल्यामुळे आपल्याला तो लेफ्ट राईट जे आहे हॉरिझॉन्टल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय असं दिसतं. सेम इकडे पण याच्यामध्ये हे सर्क्युलर मोशन आहे. हा सेकंड एनिमेशन ज्यामध्ये ही सर्क्युलर मोशन आपण टॉप बघितली साईड व्ह्यू बघितला तर आपल्याला तेच काय दिसतं, एक्स ऍक्सिस वरती पार्टिकल SHM टू अँड फ्रो मोशन करायला असं दिसतं. नेक्स्ट आपण हा परत एक रॉड आहे, हा रॉड आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला. रॉड रोटेटिंग अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल इन XY प्लेन. XY ह्या प्लेन मध्ये आपण हा व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवला. ह्या डायग्राम मध्ये दाखवले ते प्रोजेक्शन ऑफ रोटेटिंग रॉड मध्ये डायग्राम मध्ये दाखवलेले होते. हा रॉड व्हर्टिकल XY प्लेन मध्ये फिरत आहे. If the rod is illuminated parallel to x-axis from either side by a linear source parallel to the rod, the shadow projection of the rod will be produced on the y-axis. जर आपण x-axis साइडनं आपण एखादा लाईट सोर्स जे आहे, लाईट सोर्स यामध्ये इन्सिडेंट केला म्हणजे याच्यावर लाईट टाकली, इल्युमिनेट केला हा रॉड, त्यावेळी हा रॉड ज्यावेळी सर्क्युलर मोशन करेल त्यावेळी त्या रॉडवरची जी शॅडो जी आहे, सावली आहे, ती y-axis वरती पडते आणि y-axis वरती vertical up and down SHM करते ती shadow. If tip of this shadow can be seen to be oscillating about the origin along y-axis. म्हणजे हा जे y-axis आहे, जर सेंटर जे आहे सेंटर अबाउट ही टू अँड फ्रो मोशन बॅक अँड फ्रो मोशन करते. ह्या रॉडची जे टिप आहे त्याची शॅडो ही व्हर्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करते. द मोशन ऑफ द टिप ऑफ द रॉड इज अ UCM. Its projection on any reference diameter performs linear SHM. रॉडचं टिप जे आहे हे रॉडचं टिप सर्क्युलर मोशन करतंय, पण त्याचं प्रोजेक्शन जे आहे हे प्रोजेक्शन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतं. Again see this animation. In this case this particle is performing circular motion and its projection along any diameter performs linear simple harmonic motion. यामध्ये हा पार्टिकल जे आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. सपोज दिस इज P particle is performing circular motion. Its projection along y-axis, that is if you draw perpendicular from this P on y-axis and that intersection point is known as M, that intersection, that is projection, performs linear simple harmonic motion. यामध्ये हा P पॉइंट जे हा P पॉइंट सर्क्युलर मोशन करतोय, याचं प्रोजेक्शन आपण जर y-axis वरती घेतलं तर ते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतं. कन्सिडर द अँटीक्लॉकवाइज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल P विथ सेंटर ॲट द ओरिजिन O. हे डायग्राम जे दाखवलेलं आहे SHM ॲज प्रोजेक्शन ऑफ UCM मध्ये हा पार्टिकल P जे आहे हा सर्क्युलर मोशन करतोय. लेट R bar equal to OP be the position vector of this particle. हा particle जे आहे line joining from the center of circle to position of particle, that is radius vector. हा position vector आहे. Projection of displacement. At time t we get projection or the position vector OM equal to OP sin theta, that is R equal to R sin theta, that is R into bracket omega t plus phi, and here theta is equal to omega t plus phi and R is the radius vector. At any time हे प्रोजेक्शन जे आहे आपण P पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो M पॉइंटला इंटरसेक्ट होतो. इंटरसेक्शन पॉइंट हा प्रोजेक्शन आहे. हे प्रोजेक्शन OM ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन देतो. दिस इज द इक्वेशन ऑफ द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे जे इक्वेशन आहे हे लिनियर सिंपल हार्मोनिकचं इक्वेशन आहे. y इक्वल टू R साइन ऑफ ओमेगा t प्लस phi. R is the amplitude, omega is the angular velocity of the reference circular motion. Next, projection of velocity
now particle performing uniform circular motion, its projection along any diameter performs linear SHM. Then velocity of that linear SHM, now this next, instantaneous velocity of the particle p in the circular motion is the tangential velocity of magnitude r omega. तर त्या पार्टिकल जे सर्क्युलर मोशन करतोय त्याची इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी ॲट पॉइंट पी जे ही त्याची टँजंट असते, टँजन्शियल व्हेलॉसिटी म्हणायचं त्याला, आणि त्याची मॅग्निट्यूड जे असते आर ओमेगा असते. इट्स प्रोजेक्शन ऑन द रेफरन्स डायमीटर विल बी, त्याचं रेफरन्स डायमीटर जे आहे वाय ॲक्सिस वरती त्याचं प्रोजेक्शन जर आपण केलं ते प्रोजेक्शन व्ही इक्वल टू आर ओमेगा कॉस थिटा, हे वेलॉसिटी आहे अलॉंग वाय ॲक्सिस. देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ थिटा ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग अ लिनियर एशेचम. जो पार्टिकल वाय ॲक्सिस वरती आपण जे प्रोजेक्शन घेतलेलं आहे ते प्रोजेक्शन जे आहे त्याचं लिनियर एशेचम करतं. त्या लिनियर एशेचमची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी काढायचं इक्वेशन आहे आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. Next one is the projection of acceleration. Now acceleration of that particle performing linear simple harmonic motion, that is projection performing linear simple harmonic motion. Its acceleration, instantaneous acceleration of the particle p in circular motion is the radial or centripetal acceleration of magnitude r omega square directed towards O. जे काही सर्क्युलर मोशन असते त्याची रेडियल सेंट्रिपेटल एक्सेलरेशन जे आहे ते r ओमेगा स्क्वेअर असतं आणि नेहमी ते डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर, दॅट इज O पॉइंट असतं. इट्स प्रोजेक्शन ऑन द रेफरन्स डायमीटर विल बी, आता त्या सर्क्युलर मोशनचं जे प्रोजेक्शन आहे डायमीटरवरचं ते प्रोजेक्शनचं एक्सेलरेशन जे आहे दॅट प्रोजेक्शन परफॉर्म्स लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन बट इट्स प्रोजेक्शन परफॉर्मिंग linear simple harmonic motion. Its acceleration is given by ay equal to minus r omega square sin theta. Minus because direction opposite, radius vector and acceleration. Putting value of theta omega t plus phi. Again this r sin omega t plus phi is nothing but y. Hence acceleration is omega square y. This is the acceleration of this part projection performing linear simple harmonic motion. Again this is the corresponding acceleration for the linear system. हे सेम आपण ऑलरेडी जे एक्सेलरेशनचं इक्वेशन काढलेलं आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं ते सेम आलेलं आहे. म्हणजेच काय, हा पार्टिकलचं प्रोजेक्शन जे आहे हे प्रोजेक्शन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन करतं. पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन बट इट्स प्रोजेक्शन परफॉर्मिंग लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि याचं आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशनचं इक्वेशन इथं डिटरमाइन केलं आपण याच्यामध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.